नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. आता येणार आहे अजय सरांकडे. अजय सर, तुम्ही नेहमी मुलाखतींमधून एक गोष्ट बोलायचात भाऊ भाऊ, की किती दिवस आपण पंजाबी ढोलवर नाचणार. माझ्या मराठी गाण्यावरती लोक नाचले पाहिजेत, आणि खरं तर स्टँडिंग ओवेशन आज झालं पाहिजे या व्यक्तीसाठी आणि भावांसाठी, की जेवढा अभिमान वाटावा तेवढा कमी आहे. ॲक्च्युली बोलू शकलो असतो, पण या स्टँडिंग ओवेशनने मी गहिवरलो, सिरियसली गहिवरलो. सो धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे, खरंच आभार. मी काय एक गोष्ट सांगतो जी आज मी पुन्हा सांगतो. त्यावेळेला आमच्या काय म्हणतात तेव्हा ते माहीत नसतं, तुमच्या नकळत ते होऊन जातं. झी टॉकीज करता, जेव्हा झी टॉकीज मराठी चित्रपटांची पहिली आणि एकमेव वाहिनी जेव्हा सुरू झाली, तेव्हा त्याच्या लॉन्चसाठी एक गाणं करायचं होतं. ते गाणं होतं लखलख चंदेरी. तर त्याचा जो एंड पार्ट होता, कोडा पार्ट, तो म्हणजे त्याला मला ना असं स्फुरणच चढायचं. म्हणजे कंपोज करताना सुद्धा, वाचताना सुद्धा ते शब्द होते, आता ना आम्हा कुणी थांबवा, आम्ही घेतला श्वास नवा, पाठीवरती थाप हवी आणि धीर हवा, आधार हवा, 7 समुद्रा पार मराठी चित्रध्वजा आम्ही देऊ, उच्च प्रतीच्या कलागुणांचे नजराणे आम्ही देऊ, रसिकजनांचे जीवन आम्ही आनंदाने पूर्ण भरू, भव्य दिव्य दृकश्राव्य कलेचे सर्वार्थाने चीज करू, नव्या चित्रसृष्टीचे ऐका पडघमान चौघडे, मराठी पाऊल पडते पुढे. वा, मी खोटं सांगत नाही. मी महाराष्ट्राबरोबर शेअर करतो. ज्या क्षणी आम्ही त्या फ्लाईटमध्ये बसलो होतो, आम्ही त्या हॉलिवूडला रेकॉर्ड करायला चाललो होतो, मी त्या फ्लाईटमध्ये बसल्यापासून खोटं सांगत नाही, मला त्याच लाईन येतात, आठवत होत्या, आणि मी अक्षरशः रडत होतो. अख्खी फ्लाईट, ते सगळे अख्ख्या फ्लाईटमध्ये मी ह्याच लाईन आठवतो आणि मला रडू येत होतं. केवढं सुंदर झालं हे. त्यावेळेला देवाने कुठून तरी गाऊन घेतलं होतं, डोक्यात स्फुरण त्याच्यामुळे चढलं होतं. ते सत्य होत आहे. त्या 7 समुद्रा पार मराठी चित्रपट आपण घेऊन चाललो आहोत, आणि या गोष्टीचा आनंद होतो. क्या बात आहे. पहिलं गाणं कुठलं बनवलं होतं आठवतं? ॲक्च्युली पहिलं गाणं शाळेतल्या कवितांना ज्या चाली लावल्या होत्या त्याच. अच्छा. म्हणजे त्यावेळेला आम्हाला सिरियसली हे माहिती नव्हतं की या कवितेला चाल लावणं म्हणजे संगीतकार आहे. तेव्हा शाळेतल्या कवितांना बऱ्याच चाली लावल्या. ॲक्च्युली ना आमच्या शाळेत एक चाल होती जी आम्हाला अजिबातच नाही आवडायची. हा किस्सा म्हणून सांगतो, कारण मोस्ट ऑफ द टाइम असं नसायला पाहिजे असं आम्हाला वाटायचं. छोटेसे बहीण भाऊ, आणि आमच्या शाळेत सगळे म्हणजे ते 1,500 मुलं. असा कसा उद्याच्या जगाला आकार देऊ शकणार आहे मी ह्या चालीने? म्हणजे ते शक्यच नव्हतं. मग त्याला पण चाल लावली. अच्छा. तर आणखीन खूप गप्पा मारायच्या आहेत, पण काय थुकरटवाडीत आज सगळे आलेले आहेत. काही पत्रकार पण आलेत. ते म्हणतात आता आम्हाला भेटायचं. तुमची परमिशन असेल तर पत्रकारांना बोलवतो मी. प्लीज. तर बोलावूयात पत्रकारांना. बसा बसा. बाई, रक्षाबंधन नंतर डायरेक्ट इकडेच आला की काय? हातात घेऊन आला? रक्षाबंधनला वेळ नाही मिळाला ना. अच्छा, म्हणून आत्ता आली आहे. बर. नागराज, अरे वा वा वा. बर, हा जो आता प्रसंग झाला कसा वाटला? नाही, मला आवडला आज जो नागपंचमीचा प्रसंग. नागपंचमीचा? त्यांचं नाव नागराज आहे ना.
राखी पौर्णिमा होती ती. हो सॉरी डिस्गस्टिंग. थँक्यू थँक्यू सगळे आले. थँक्यू काय शेअर होते तुम्हाला ती हो का? मग लिपस्टिक लावून आला की काय? आणि गाय गडबडीत जे मिळेल ते करतात. तर आणखीन कोण पत्रकार बाकी आहेत का? एक मिनिट एक मिनिट काय? एक मिनिट काय एक झालं? मिनिट आक्षेप आहे. तुम्ही ही पत्रकार परिषद अशी चालू करू शकत नाही. माझा आक्षेप आहे. केली कधीच केली नाही नाही चुकीचं आहे तुमचं. काय चुकीचं? एवढा मोठा माणूस तिकडे बाहेर बसलाय, उभा आहे तिकडे बाहेर. कोण? कोण म्हणजे नागराज मंजुळे नाही इथे तिकडे बसले. मागं उभा आहे. हे तोतया आहेत, तोतया खोटे आहेत. खोटा माणूस तुम्ही उभा केलाय. माझा आक्षेप आहे याच्यावरती. कसलाय पण आक्षेप घेता? हे ओरिजिनल आहे. एक मिनिट ओरिजिनल माणूस मी आणतो. ए वाजीव रे सर या. या सर इकडे या सर, पुढे या सर. हे आहेत खरे, कळलं का? हे खरे आहेत. तुम्ही खोटा माणूस इतर लोकांसमोर आणताय. सुपर सनी. बघा बरोबर ओळखलं अजय सरांनी की हे सनी दादा बसले तिकडं. Correct ओळखलं सरांनी. पण आता कसं ओळखायचं? बरं तुम्ही सर आता आपण परीक्षा घेतो त्याशिवाय तर कळणार नाही ओरिजिनल कोण. तर जवळजवळ सेमच दिसतात ना. मग एक एक डायलॉग जर दोघं बोललात का तर नाही? आपल्याला कळेल. येस येस काही प्रॉब्लेम नाही. आमचा माणूस दुसरा. तर सर तुम्ही एखादा डायलॉग घ्या, मग आपण ओरिजिनल कळेल आपल्याला कसं कोण आहे. कुठला डायलॉग आहे तुमचा कुठला पण. घ्या तो तुमचा असेल खरं तर. तुम्ही लय acting नाही करत ना मग. सगळे ऑडिशन अजून देतात. हेच खरे वाटायला लागलेत मला याला खरं करा थोडा दिवस करायला लागलो. नाही सर एखादा डायलॉग घ्या तुम्ही सर. अच्छा ते कॉमेंट्रीची सुरुवात आहे, ती Commentary. घेऊ शकता तुम्ही सर. हॅलो हॅलो माय टेस्टिंग हॅलो 1 2 3 6 हे नरसळ्या बाजूला हो की आता मध्ये मध्ये काय काय टोळ पडलं रे वा वा बघा. वा वा तुम्ही. चांगला प्रयत्न होता सर तुमचा. आता ओरिजिनल आहे का? बोला सर. काय बोलू? हाँ डॉन का इंतजार तो क्या हम तुझे पुलिस कर रही है. डॉन के इंतजार तो क्या पुलिस बहुत कर रही है. लेकिन डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं. डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है. हे आमचा बच्चन वाटतं हाँ बच्चनची डुप्लिकेट आहे हा ते दाढी लावल्यामुळे ते कळत नाहीत कोण. पण ओरिजिनल तर ओरिजिनल सर आहेत त्यांच्यासाठी टाळ्या. पण खऱ्या टाळ्या झाल्या पाहिजेत या माणसासाठी. त्यांची मी ओळख करून देतो सगळ्यांना. हे आमच्या शोचे मेकअप दादा आहेत. आम्हाला जे सजवतात सनी दादा नाव आहे. खूप मोठं नाव आहे. खूप मोठ्या लोकांना ते सजवतात. आणि आमचे हे जे सगळे लोक इतके सुंदर उठून दिसतात ते यांच्यामुळे. खरंच मला डिस्गस्टिंग. घ्या ना घ्या ते डिस्गस्टिंगचा अर्थ कळलाय का तुम्हाला? हो काय हे खूप सुंदर. प्रश्न घ्या. माझा नागराज मंजुळेंना प्रश्न आहे की त्यांनी खूप चांगले चित्रपट दिलेत, सामाजिक आशय असलेले, आणि खूप चांगला बॉक्स ऑफिसवर धंदासुद्धा केला चित्रपटाने. सर मला असं विचारायचं आहे की तुम्हाला कोणता चित्रपट करताना मजा आली, म्हणजे सैराट की नटसम्राट? वा चांगला प्रश्न. सैराट की नटसम्राट? नटसम्राट कसा संबंध? नाना पाटेकर आहेत ना ते. नटसम्राट मध्ये ते नव्हते. मग फक्त मेकअपवरच खर्च केला का? अहो, ते कसे असतील नाना पाटेकर? दाढी म्हणून सगळे नाना पाटेकर थोडी. नाही नाही ते नागराज सर आहेत. पण मग नाना पाटेकर असेल मी तर सैराटशी काय संबंध मग माझा? अरे हा नागराज मंजुळे. वा संपलाय प्रश्न. डिस्गस्टिंग. थँक्यू. उपस्थिती करते तेव्हा. घ्या घ्या प्रश्न घ्या तुम्ही काका. तुम्हाला काय? हा मला हे अण्णा म्हणजे आमचे नागराज भाऊ यांना प्रश्न विचारायचा आहे जेन्युइनली, की मी तुमची बरीच इंटरव्ह्यू बघितलेले आहेत. टी व्हीवर तुम्ही सांगितले की हे जी सगळी टीम आहे
हे तुमच्या घरी राहत होते, यांचे आई वडील वगैरे जे काय होते ते पण तुमच्या घरी सगळेच तिथं राहत होते, ही गोष्ट खरी आहे का सर? हो हां हां, ते म्हणजे हे सगळे राहत होते तिथं. राहत होते. हा, तर मग त्याचं काय रेट कसा असतो बेड वाईज काय म्हणजे, आणि गरम पाण्याची काय व्यवस्था वगैरे, त्याचे पैसे वेगळे का मग काय असं नाश्त्यासोबत असं? मी तेच प्रश्न विचारतो तुम्हाला का पण? फक्त म्हणजे एवढंच म्हणजे का बा टॉवेलचं कसं आपलं आणायचं कसं? कशासाठी? काय नाही, कसं आहे, माझं त्या विभागात जाणं होणार आहे आता पुढच्या आठवड्यात. तर म्हटलं इकडे तिकडे पैसे देण्यापेक्षा आपल्या घरच्या माणसाला दिलेलं काय वाईट? घर आहे त्यांचं, रिसॉर्ट नाही उघडले त्यांनी. आता हॉटेल एवढे जण राहतच म्हटलं आपण राहिलं काय हरकत आहे? एक मिनिट जरा वायफाय चर्चा बंद करा इकडे. हे वायफळ आहे काय? तुमचे लई इंटरलोक्चुअल ना, वायफळ आहे. थांबा. लोकांपर्यंत माहिती पण पोहोचली पाहिजे, जरा थांबा. माय क्वेश्चन इज नागराज सर. अरे इंग्लिश या. पेपर. आपण थोडं मागच सर. सर रेकॉर्डिंग इज सर. त्यांचं हे फार असतं. घेते प्रश्न. चांगलं आहे पिक्चर. प्लीज तुम्ही लोकल जर्नलिस्टना सांगत जा कसं वागायचं लोकांशी. नागराज सर. तुम्ही इंग्लिश पेपरचे आहेत का? हाव. बरोबर. कुठला पेपर सांगितलं नाही? कुठला पेपर? गुड डे. पेपर आहे का बिस्किट आहे? नाही नाही, पण पेपरची पुरवणी झकास आहे. आणि शेजारी जेरॉक्स पण ठेवली बघा. डिस्गस्टिंग आहे एकदम. सर माझा क्वेश्चन तुम्हाला आहे. इतकी ब्रिलियंट फिल्म तुम्ही केली आहे आणि इट्स लाईक अ पाथ ब्रेकर आणि एव्हरीबडी इज प्रेझिंग आणि खूप छान रिस्पॉन्स सगळीकडनं इंडियातनं इंटरनॅशनली तुम्हाला मिळाला आहे. मला एवढंच विचारायचं आहे की नेमकं प्रेक्षकांसाठी तुम्ही काय सांगाल की हा तुमचा अभिनव कसा होता? काय होता? मी रिपीट करते क्वेश्चनचं, नो प्रॉब्लेम. सैराटच्या मेकिंगचा तुमचा अभिनव कसा होता? अभिनव? तुम्हाला मराठीत बोलायचा अट्टाहास काय आहे पण? अभिनव नसते, ते अभिनय असते. अनुभव. ओके. येस येस, अनुभव कसा होता सर? हे यानं असल्या प्रश्नानं आहे ते विसरून चाललंय. सर जे आठवते ते यू कॅन जस्ट सी. मला भाऊकडे बघून हसायला यायला. त्यासाठी ठेवलायचं कार्यक्रम. माझा अभिनव खूपच चांगला होता एकदम. थँक्यू. अच्छा एवढंच होता. वेगळाच प्रश्न विचार. रागावल्यात या ते मध्ये रागावल्यात त्या. घ्या तुम्ही. मला परशाला विचारायचंय की बाई. कांद्याला जर फोडणी द्यायची असेल आणि त्यात पाणी जास्त असेल तर किती जिरे आणि मोहरी टाकायची त्यात? वा, चांगला प्रश्न विचारलाय. उत्तम. अशी रेसिपी अजून मीच बनवली नाही कधी. काय माहित नाही? मग निषेध आहे तुझा. तुझ्या बापानं काही शिकवलं नाही असं का म्हणालास तिला? मी निषेध करते तुझा. करेक्ट आहे. एका स्त्रीला असं म्हणतोस? चालल्या कुठे? अरे नका, सोडा सोडा. जाऊ दे, रागवू नकोस आता. शब्द मागे ठेवायचे. ओके, बरं चांगलं काम करतोयस बरं का. असंच काम करत राहा, मोठा हो, माझे आशीर्वाद आहेत. आणि हो, कधीतरी माझ्या घरी जेवायला येशील? हा, तशी फोडण्याची भाजी असेल तर नाही येणार मी. नाही नाही, तुझ्यासाठी श्रीखंड पुरी. ओके, पण एक जरा श्रीखंड येताना घेऊन येशील तू? श्रीखंड येताना घेऊन या, बाकी पुरी तू आल्यावरच कर मग. सैराट पिक्चर मध्ये त्या झिंगाट झिंगाट गाण्यामध्ये एक अँबॅसिडर दाखवली आहे. ती बंद आहे का चालू आहे? ती बंद होती. सर काय सेकंड मध्ये कितीला विकणार सर ती? काय
काढायची की ती दुसऱ्याचीच होती, आपण जाऊन शूटिंग केलं फक्त तिथे. आयो तुमचं पण आमच्यासारखंच आहे थँक्यू सर थँक्यू. बस कर तुमचे प्रश्न. डिस्गस्टिंग. मी सर FM वरून आलो. FM वरून आलो. मला सर काही म्हणजे आमचं कसं एक हे असते, स्पर्धा असते तिकडे, आणि लकी विनरला आम्ही असं गिफ्ट देतो बुवा. जसं आता आमच्या इकडे ही सुशीला नावाची लकी विनर आली, तर तिला आम्ही बड्डे गिफ्ट घेतो. तर सर हे जी अजय सर, तुमच्याकडून तिला तुमच्या आवाजात एक बड्डेचं हे पाहिजे सर. तर एवढंच फक्त म्हणेन सर की सुशीला, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तू ऐकतेस मला म्हणजे अजय गो 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 गावलेला, आणि तू मला ऐकतेस 60.90 मेगा गाडगेवर, आपलं हे सॉरी 60.90 मेगा हार्ट्सवर. चिअर्स FM वर. सिटी का चकना हीरो बाबा बाबा भारत गणेशपुरे के साथ. Cheers FM. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सुशीला, सुशीला, तू ऐकतेस मला तू ऐकतेस मला म्हणजे गो 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 गावलेला. म्हणजे अजय गो गो पण करायचं. हा ते सर, ते आमचं सर असं तिकडे फार चालतं वेगळं. तिकडे. अच्छा. म्हणजे अजय गो नाही नाही गो नाही, अजय एकच घ्या. अजय एकच. हा, अजय एकच. अजय एकच. म्हणजे तसं तिकडे कॉन्ट्रॅक्ट झालं. कॉन्ट्रॅक्ट झालं. अच्छा. अजय गो 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 गोगावले यांना? गोगावले यांना 60.90 मेगा हार्ट्स. यांना 60.90 मेगा हार्ट्सवर. चिअर्स FM वर. चिअर्स FM वर. सिटी का चकना हीरो सिटी का चकना हिरो बाबा बाबा भारत गणेशपुरे सब. बाबा बाबा भारत गणेशपुरे सोबत. सर मी हे एडिटिंग मध्ये करून घेणार फक्त एक छोटंसं गाणं आमच्या सुशीलासाठी. सुशीला, हॅपी बर्थडे म्हटलं म्हणजे अगदी ते टिपिकल नको, हॅपी बर्थडे असं नको, मग कसं? तुमच्या पद्धतीनं काहीतरी असं छान नवीन असं मी इकडून धरतो सर. असं म्हणजे मगाशी गायलं ना. आ? नाही ते फार प्रेमानं बोलते सर माझ्याशी. तर मी बोलतो. अच्छा हा हा तुम्ही घ्या. हा हे अजय बगोले यांचं मत आहे. हा. एडिट करणारच. हा हा तेच गाऊ परत. नाही तुम्ही दुसरं काय होतं फारच चांगलं सर, मस्त म्हणजे कसं. धन्यवाद 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 सर. थँक्यू. बरं हे अर्चे फक्त एवढंच म्हणायचं, हॅपी बर्थडे सुशीला, तू ऐकतेस मला 60.90 FM वर. हॅपी बर्थडे सुशीला, तू ऐकते मला 60. मी आरची बोलते म्हण ना. मी आरची बोलते. हॅलो सुशीला, तू ऐकते मला 60.90 FM वर. FM वर. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. परशा एकदा सेम सेम सेम. मी परशा बोलतो बोलू तरी द्या. मी परशा बोलतो इकडं. हॅलो सुशीला, मी परशा बोलतोय. आजच्या गावात ते आरतीपेक्षा त्याची जास्त प्रेमात दिसत. स्वतःच जास्त प्रसिद्ध प्रेमात. हा, तू ऐकतेस मला 60.90. काय काय तू ऐकतेस मला 60.90 चिअर्स FM वर.
तू ऐकतेस मला 60.90 90 चेअर्स एफएमवर चेअर्स चेअर्स एफएमवर थँक्यू सर. क्या बात आहे. कधी लावणार आहे, कधी ऐकायला मिळणार आम्हाला, कधी काय हे आता केलं ते, कधी हे टेलिकास्ट? कुठं काय हे नाही हे सुशीला लवर आहे माझी. तिला म्हणलं काही झालं तरी बर्थडे साठी तुला सगळ्या सैराटच्या टीमची इंट्रो दिल म्हणलं म्हणून थँक्यू. कुठं असं कुठं चॅनल असते काय 60.90? तुम्ही म्हणजे मला आवडीनं म्हणता आम्ही थोडी असतं काय. नागराज मंजुळेंना प्रश्न विचारायचा आहे. चित्रपट खूप छान छान दिलेत तुम्ही. खूपच लोकांना आवडले, लोकांनी डोक्यावर घेतलं आणि प्रचंड म्हणजे मी प्रत्येक पिक्चरचे जेव्हा रिव्ह्यू वाचले ना तेव्हा प्रेमातच पडलो. म्हणजे प्रत्येक चित्रपट बघायला गेलो, मित्रांना सांगितलं तुम्ही बघा आणि आवर्जून बघा. मला एकच आता प्रश्न विचारायचा शेवटचा की सर, हा सैराट जो पिक्चर आहे तो रिलीज कधी होणार आहे? निखिल सरांसारखा माणूस मी पाहिला नाही, कारण ते जवळजवळ आता सिनेमाचं भविष्यच सांगू लागलेत. मला सैराटचा एपिसोड आठवतो सर. त्या एपिसोडमध्ये मी विचारलं होतं काय सांगाल सिनेमाविषयी, तेव्हा इतकं स्ट्रॉंग पद्धतीनं ते म्हणाले होते की हा सिनेमा आत्तापर्यंतचा मराठीतला सगळ्यात वेगळा सिनेमा असणार आणि भारतीय सिनेमासाठी हा खूप मोठा सिनेमा ठरेल. आणि ते खरं झालं. खूप महत्त्वाचा क्षण आहे पर्सनली माझ्याकरता, झी करता आणि ऑब्व्हियसली सगळ्या टीम करता. महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांचे तर अर्थातच त्यांचे सगळ्यात मनापासून आभार आहेत, कारण त्यांच्यामुळे हे यश मिळालं. आणि आपल्या सगळ्यांकरता पण गंमत आहे. मला वाटतं आपण जेव्हा सुरू केलं लईवारीपासून चला हवा येऊ द्याचं पर्व, तेव्हा आत्तापर्यंत नेहमी सिनेमा रिलीज होण्याच्या आधी जसं आम्ही आलो होतो तसे आलो होतो. मला असं वाटतं काय हा क्षण आहे की पहिल्यांदा एक चित्रपट येतोय की त्याच्या सक्सेस करता एखादी टीम इथे यावी. आणि मला असं वाटतं हे असंच चालू राहावं, इथेच असेच सिनेमे येत राहावेत की फक्त प्रमोशन नाही तर सक्सेस करता हे सिनेमे येत राहावेत इथे. मला नितीन केणी सरांकडे आता यायचंय. मनापासून अभिनंदन पहिल्यांदा तर तुमचं या प्रचंड यशासाठी. इतिहास घडलाय खरं तर. आणि इतका बिझनेस आता झालाय या सिनेमाचा की काही व्यापारी आपल्या मुलांची नावं सैराट ठेवायला लागलेत, निदान हा बिझनेस चांगला करेल म्हणून. काय सांगाल या यशाबद्दल? काही वर्षापूर्वी मी एक फिल्म निर्माण केली होती, गदर. हो. आणि त्यावेळी मला लोक सांगत होते की गदर नावाने मुलांना नावं द्यायची, गदर म्हणून. ते असं होत राहणार आहे असं दिसतंय. वा वा. सुरुवातीला कळत नव्हतं काय होतंय. असं वाटलं होतं की रिपीट ऑडियन्स आहे त्यामुळे बिझनेस वाढतोय की काय. पण रिपीट ऑडियन्स हा जनरली 25% असतो, जास्त नसतो. त्यामुळे एक कम्प्लीट नवीन ऑडियन्स या सिनेमाला लाभला आहे आणि तो ह्या मराठी चित्रपटांना सुद्धा लाभला आहे आता याच्यामुळे. आणि मला असं वाटतं की हे एक फार मोठं भाग्य आहे इंडस्ट्रीचं. आता येणार तानाजीकडे. आता बाहेर तुला काय काय अनुभव येतात ते ऐकायचं. आता आयुष्य बदललंय? मुळात मी तर बदललेलं नाही, पण सभोवतालचं वातावरण थोडं बदललंय. माझ्या ह्या आयुष्यात बरंच असं सैराटनंतर किस्से घडत गेले. ते त्यातलं काही 2-3 किस्से सांगतो मी. माझ्या घरी एका झाडावर मी माझा शर्ट टाकला होता आणि मी इकडे पुण्यात होतो अण्णापाशी. तर लोक तिथे यायचे सैराट रिलीज झाल्यानंतर. मग मी नसायचो तिथे. तर मी नसलो की त्या शर्ट घालायची, फोटो काढायचे आणि निघून जायचे तिथे शर्ट घालून फोटो. आणि दुसरं असं किस्सं की माझ्या घरी म्हशी आहे त्या. तर मी नसायचो तिथं, म्हशीचा सेल्फी काढायची. तर माझ्या घरी एक मांजर बी आहे, त्या मांजराचा सेल्फी काढायची आणि माझ्याच व्हॉट्सअपला किंवा पोरांच्या ह्या जवळच्या व्हॉट्सअपला पाठवायची की बाबा तू नाही पण आम्हाला तुझं मांजर तुझी म्हैस घेऊन ये. फोटो काढले. असं किस्से भरपूर झालं ते. आणि मुळात सैराटचा अर्थ असा होता की बाबा मुक्त आणि बिनधास्त. सैराटमधला प्रदीप बाळ्या मुक्त आहे, बिनधास्त आहे, पण आज हा तानाजी बिनधास्त आणि मुक्त नाही राहिला. वाट लागली असं आपण नाही म्हणू. एसटीने चालला होता इकडे. त्याला मी जाऊ देत नाही, म्हणतो की तू थांब. तर तो एसटीने येतो गुपचूपच आणि तो रुमाल बांधून येतो, पण ना त्याच्या पायावरून लोक त्याला ओळखतात. आणि त्याला एसटीत एकदम येऊन नाही तू रुमाल काढ, आम्ही तर ओळखले तू रुमाल काढ असं म्हणून त्याला रुमाल काढायलाच लावला त्यांनी आणि त्याच्यावर फोटो काढले.
आता येणार आहे अरबाजकडे. आता मी मध्यंतरी गावी गेलतो तर काय झालं, मी घरी सांगितलं की आता कोणी भेटायला येतं तर मी मम्मीला सांगतो की मी नाही म्हणून सांग. आणि एकदा लोक भेटायला आली आणि मी अचानक दुसऱ्या रूममध्ये जाताना त्यांना दिसलो तर आई बोलली आता दिसलाय तर जा भेट त्यांना. मग मी म्हणलं चला आता मज्जा करू द्यायची. मी गेलो आणि त्यांनी विचारलं साल्या तुझं आहे ना, म्हणलं मी नाही, तो माझा भाऊ आहे. मग तो जो मुलगा होता ना तो म्हणला आम्ही काय वेळ दिसतो का म्हणला. मग मी म्हणलं असं का, म्हणलं त्याचा साल्याचा दात तुटला, तुझा कसं काय तुटला. या सिनेमातलं सगळं सगळं लोकांनी पाठ केलंय, तोंड पाठ केलेलं आहे अक्षरशः. तुलाही असं काही म्हणजे हा सर नंबर साल्याचा देतात, हा साल्याचा नंबर देतात. आर्चीला फोन करायचा आहे, साल्याचा नंबर. तो एक कुठला तरी नंबर आहे, पण त्या माणसाचा फोन आला ना, हा त्या माणसाचा ज्याचा नंबर होता तो माणसाने कटकट करायला सुरुवात हो केली. तो सिनेमा दिला कुठली केस केली आपल्यावर. केसच केली. बरं, काहीतरी रॅन्डम नंबर वापरला, असं काही नाही, रॅन्डम नंबर वापरला बिचार. हा नोटीस आली आम्हाला. अरे बापरे, कौतुकच आहे त्यांच्या सरांचं, शिक्षकांचं, ह्यांच्या काय म्हणजे मी शाळेत आले की एक तो शिपाई येऊन आधी म्हणत असेल सर आरची आली, आरची आली, आरची. मग सर क्लासला तुला विचारतच असतील ना आजकाल सर की तुला काय शिकायला आवडेल, असं असेल ना शाळेत. मी शाळेत गेलते पण आता मी एक्सटर्नल करते 10वी, कारण मी पेपर लिहिताना सुद्धा पोरी खिडकीतून म्हणतात अगं तू आम्हाला चेहरा दाखव मग पेपर लिही. त्यामुळे मी 10वी आता सध्याला तर एक्सटर्नल करते. बाकीच्या पोरी म्हणतात चेहरा दाखव मग पेपर लिही. जी रोजची असेल मैत्रीण ती म्हणते चेहरा राहू दे पेपर दाखव. नागराज सर आता मी तुमच्याकडे येणार आहे. खरं तर नागराज मंजुळे या यशानंतर किती बदलले किंवा काय फरक पडला आयुष्यात? मला तर काही असं वाटत नाही, पण माझ्या आयुष्यात जे घडत होतं आणि म्हणजे सैराट म्हणजे याला काय कशा पद्धतीनं त्याची तुलना करता येईल किंवा उपमा देता येईल. ते एक महापूर असतो ना, तर त्यानं सगळं माझा गाळ, माझ्या काठावरची सगळी झाडं झुडपं सगळीच धुवून काढली. आपण तसेच असतो आणि सभोवताल बदलतं. आमच्या घराच्या शेजारी खूप दिवस आत्तापर्यंत लोक मुलं यायची नाचायची आणि झिंगाट गाणं लावायची नाचायची. तर आम्हाला वाटतं, अरे जावा आता काय झालं. किंवा दारात माझ्या घरात फ्लॅटमध्ये बेल वाजली की सगळ्याच्या आधी हॉलमधून मी पळून जातो. हे असतील तर हे पळून जातात आणि आतले बाहेर येतात, कारण की अननोन लोक न विचारता येतात. मग कधी कधी त्यांना वाटतं की हा अराउंड झाला, भेटत नाही. पण तुम्ही किती भेटणार, किती बोलणार. आम्ही स्वतःच म्हणत होतो की आता करायचं नाही. हवा येऊ द्या नसतं तर आम्ही गेलोही नसतो, कोणी आलोही नसतो. पण हे सगळं जग बदललंय, पण मला काय फरक वाटत नाही. मी आहे तसंच आहे. आणि काय बदलायला पाहिजे. आणि एका पिक्चरनं जर आयुष्य बदललं तर मग त्या आयुष्याची गंमत काय आहे त्याला काय. खरं तर तुमच्या सिनेमामध्ये आणखीन एक गोष्ट बघायला मिळते, सिम्प्लिसिटी. खूप साध्या गोष्टी असतात. काय सांगाल, हे कुठून सुचतं? कुठून सुचतं? स्वतःच्या जगण्यातूनच सुचतं. कारण की मी जसं आयुष्य बघितलं आहे तसं सगळं जे काही गोष्टी केल्यात, आमची स्टाईल मारणं असेल, प्रेम करणं असेल, तर फिल्ममध्ये माझ्या जगण्यात नेहमी अंतर राहिलेलं मला जाणवायचं लहानपणापासून. आणि म्हणजे परशानं जी विहिरीत उडी मारली आहे, अशा आम्ही विहिरीत उड्या खूप मारायचो आणि परत स्वारी म्हणून बाहेर निघायचं. हे माहिती असायचं. पण अशी आरची होती कोण आयुष्यात? आता काय त्याला अर्थ नाही कोण होतं काय होतं. मी दरवेळेस म्हणतो की आपण शाहरुख खान नाही होऊ शकत, तर आपण फक्त परशा होऊ शकतो. तर ते व्हायचा प्रयत्न केला आणि त्या सिंपल गोष्टीच तुम्हाला आवडल्या. सैराटची ही प्रेमकथा सगळ्यांना आवडली आणि सगळ्यांना आपल्या जवळची वाटली, कारण प्रत्येक माणूस आयुष्यात प्रेमात पडतोच. प्रेम हे तर जगण्याचं कारण आहे माणसाच्या. पण बऱ्याच वेळेला असं होतं की माणसं प्रेमात पडतात, लग्न करतात, पण घरचे खरंच ॲक्सेप्ट नाहीत करत. आज इथे दोन अशी कपल्स, दोन जोड्या मी आमंत्रित केलेल्या आहेत, ज्यांच्या आयुष्यात सुद्धा एक वेगळा सैराट आहे. तर पहिल्या जोडीला आपण आमंत्रित करूयात, दीपक वायकर आणि अश्विनी वायकर यांना. आणि यानंतर आमंत्रित करतो मी दुसऱ्या फॅमिलीतल्या जोडीला, देवेंद्र कांबरे आणि भक्ती कांबरे. यांच्या आयुष्यात सुद्धा एक वेगळी कथा आहे. ती काय कथा आहे? दीपक, तुमच्यापासूनच सुरुवात करतो. नमस्कार, माझं नाव दीपक वायकर आहे.
माझी मिसेस अश्विनी वाईकर. आमचं लव्ह मॅरेज झालं. ही 10वीत असताना आमच्या इथनं चौकातनं जायची. मला आवडायची तेव्हापासून. मी तिला बघायचं लांबनो. मग प्रपोज केला, डेअरिंग केली सर. अच्छा. समाजाचा प्रश्न होता, त्यांनी विरोध केला, आम्हाला पळून जायला लागलं. 2 महिने कर्नाटकमध्ये राहिलो आम्ही. तुम्ही कर्नाटकमध्ये राहिला होता? कर्नाटकमध्ये मी गोकाकमध्ये राहिलो, कौजुलगे गावात. आज माझ्या लग्नाला 22 वर्ष झाले. मुलगा 12वीत आहे, मुलगी 12वी पासून आता इंजिनियरचं काम करते. वा असा आता आमचा संसार सुखाचा चाललाय सर. वा वा. मग आता दोन्ही फॅमिलीजनी ऍक्सेप्ट केलं का? ॲक्सेप्ट केलं सर त्यांनी मला आत्ता. वा वा. 22 वर्षांनंतर ऍक्सेप्ट केलं घरच्यांनी. आता दुसऱ्या फॅमिलीकडे येणार आहे, कांबरे फॅमिली. देवेंद्र, तुमचं तर नुकतंच लग्न झालं मी असं ऐकलं. हो. वा वा. नवीन लग्नाची शुभेच्छा दिल्या त्यांना. धन्यवाद. काय सांगाल, तुमची काय कथा आहे? आमची कथा अशी होती की माझ्या भाचीचा पहिला वाढदिवस होता. त्यानिमित्ताने मी माझ्या बहिणीच्या घरी सगळ्या व्यवस्थापनासाठी गेलेलो. अचानक हिची समोरून एंट्री, आणि माझ्या बहिणीच्या समोरचंच घर हिचं, तर हिची समोरून एंट्री झाली. आम्ही एकमेकाला पाहिलं, बोलणं झालं तेवढ्यापुरतं. दुसऱ्या दिवशी नंतर मग भेटलो आम्ही. मग आम्ही फिरलो वगैरे. मग हिने हिच्या मनातल्या भावना सांगितलं, मी माझ्या मनातला सांगितलं. दुसऱ्या दिवशी मी घरातून निघताना माझ्या आईवडिलांना सांगितलं की मी लग्न करतोय उद्या, आम्ही कोर्टात लग्न करतोय. आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, तिकडून सगळं आमचं झालं. त्यानंतर मग आम्ही प्रयत्न केला हिच्या आईशी बोलायचा, पण तो अजूनही शक्य नाही. आता मला हा रंगमंच भेटला, मी अशी आशा ओळखतो की ते लवकरात लवकर आम्हाला ॲक्सेप्ट करतील. आई अजूनही बोलत नाहीत तुमच्याशी? बोलते म्हणजे फार क्वचित अधूनमधून बोलते, पण तेवढा रिस्पॉन्स नाही भेटत जेवढा आम्हाला भेटला पाहिजे. कारण म्हणजे माझी पण हीच इच्छा आहे की मी आता म्हणजे सुखात नांदते ह्यांच्या घरी. ह्यांचा पण सपोर्ट खूप आहे, आणि माझे सासू सासरे, माझी नणंद खूप खूप मस्त आहेत सगळे. वा. या गावात तुम्ही आलेले आहात, आणि मी एक भाऊ म्हणून अपील करू इच्छितो. मला माहीत नाही माझ्या शब्दाला किती महत्त्व असू शकतं, पण मी अपील करेन यांच्या आईंना की मला वाटतं की शेवटी आपल्याला काय पाहिजे असतं तर चांगला मुलगा असावा, त्याचा उत्तम व्यवसाय असावा, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यानं माझ्या मुलीला सुखात ठेवावं. आता थोडं विसरून ॲक्सेप्ट करायला हरकत नाही. मी तर आवाहन केलंय. मला वाटतं नक्की काहीतरी. नागराज सर, तुम्ही काय सांगाल? अगदीच. म्हणजे मी पण याला सपोर्ट करेन, कारण की आपण नाही की आता मला मी जाती विचारणार नाही. विरोध झाला म्हटलं वेगवेगळ्या जातीचीच असतील असं मी गृहीत धरतो. आणि प्रत्येक भाऊ मी असं बघितलं आहे जी मेहुणा म्हणतो ना, प्रत्येकजण मेहुणा असू शकतो. तो जेव्हा मेहुणा असतो ना तेव्हा प्रिन्स असतो, आणि जेव्हा तो प्रेमात पडतो तेव्हा ते परशा असतो. बरोबर. आणि माणूस असा नालायक आहे, आपलं ते प्रेम दुसऱ्याचं लफडं, असा जे विचार आहे ना माणसाचे. तर मला वाटतं की हे इतके आनंदी आहेत असे यांच्या चेहऱ्याकडे बघून वाटतंय, आणि अशा आनंदी माणसांना कशामुळे अडवायचं काय माहीत. त्यामुळे मला वाटतं की सपोर्ट करावं. यांच्या घरच्यांना मी विनंती करेन तुमच्यासोबत की त्यांना स्वीकार करावं तुम्ही. पुढच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा. थँक्यू. जोरदार टाळ्या. आम्हाला तर बाबा भरपूर आनंद झालेला आहे, आणि आम्ही एवढंच म्हणतो, आम्ही झिंगट झालो तुमच्यामुळे, आणि आम्ही असेच होत राहू. तर सेलिब्रेशनचा मूड आहे, तर आजच्या भागाचा शेवट आपण करूयात छान सेलिब्रेशननी. केक घेऊन या. तर मंडळी, भेटूयात पुन्हा नव्या भागात नवीन पाहुण्यांसह याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा.